इथं कसे या साहेब मराठवाड्यात सुद्धा झालं ते मुख्यमंत्री अजितदादा काय नेमकं राष्ट्रवादीच्या पदाधिकारी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याची ही भावना असणं साहजिक आहे. मी सुद्धा विठ्ठलाला साकडं नेहमी घालत आलेलो आहे. पांडुरंग आम्हाला पावतो कारण आम्ही विदर्भाची लोक आहोत. आता आम्ही आज पण तेच साकडं घातलंय की महाराष्ट्र सुजलाम सुफलाम व्हावा. अजितदादा हे शिस्तप्रिय नेते आहेत, पण अर्थातच हे साकडं मागून होणार नाही. तर पांडुरंगाला माहित आहे की ग्रास ग्राउंडला पण काम पक्षांनी केलं पाहिजे. स्थानिक स्वराज्य संस्थेपासून विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा ज्याचा मॅजिक फिगर जास्त तो महाराष्ट्राचा मुख्यमंत्री. 2029 पुढे टार्गेट आहे. आगामी काळात महाराष्ट्राचं नेतृत्व अजितदादांनी करावं ही माझ्यासह महाराष्ट्रातल्या आमच्या पक्षाच्या सर्वसामान्य कार्यकर्त्याची भावना आहे. ती पांडुरंगाकडे द्वादशीच्या दिवशी मी मांडली. काल एकादशीला साधारणपणे आम्ही उपवास करत असतो, पण द्वादशीला पांडुरंगाकडे साकडं घातलं, त्यामुळं ते नक्कीच पांडुरंग परमात्मा ते मान्य करेल अशी अपेक्षा मी धरायला हरकत नाही. व्यवस्थापकांना पदमुक्त करण्याचा ठराव समितीला कुठेतरी शिस्त लागावी असे राज्य सरकारच्या माध्यमातून आपण सत्ताधारी पक्षात आहात, काय यात सुधारणा होणार आहे? मागं पण मी टोकन दर्शन घेतलं होतं. टोकन दर्शन घेतल्यानंतर ज्यावेळेस मी बाहेर पडलो त्यावेळेस अनेक लोकांनी तक्रारी केल्या होत्या. त्या 2 तक्रारी होत्या. एक होती आउटसोर्सिंगवाले बीव्हीजीला जी काही कामं दिलीत, बीव्हीजींच्या लोकांची भक्तांना होणारी मारहाण, हा मुद्दा तर फार मला असं वाटते महत्वाचा आहे. आणि मंदिर समितीमध्ये चिल्लर घोटाळ्याची निवेदनं मला आली होती. आणि मग नंतर काही माझ्या सहकाऱ्यांनी फोन केला की पंढरीच्या मंदिराचं वैभव हे महाराष्ट्राच्या बाहेर पण आहे, त्याच्यामुळं संस्थांचीच बदनामी होईल तुम्ही मांडलात तर, त्यामुळे तुम्ही आम्हाला विनंती केली पण आम्ही दुरुस्त करू. पण परत ते मुद्दे ऐरणीवर येत आहेत. हे मंदिर हे मला असं वाटतं महाराष्ट्राच्या प्रत्येक मराठी माणसाचं हे अधिष्ठान आहे. आणि इथं जर गैरकारभार असेल, संचालक मंडळ गैरकारभाराचं काम करत असेल तर त्यावर सुद्धा सरकार म्हणून सरकारचा वचक कसला पाहिजे. माझ्या माहितीप्रमाणे आता एक्सटेन्शन पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी समितीला एक्सटेन्शन दिलेलं आहे आदरणीय शिंदे साहेबांनी. ते 3 महिन्याचं एक्सटेन्शन आहे. ते याकरता की समिती दर 3 वर्षांनी गठीत व्हावी किंवा 5 वर्षांनी, त्याचा नियम आहे. पण ती अद्यापही झालेली नाही. 7-8 वर्षापासून तीच समिती आहे. त्यामुळे मंदिरात काही सुधारणा होताना दिसत नाही. उलट चिल्लर घोटाळ्याचा मुद्दा ऐरणीवर आला. तरी समिती हे दुरुस्त करत नसेल तर मग सरकार म्हणून सरकारकडं हिवाळी अधिवेशन अजून तोंडावर आहे. त्या अधिवेशनामध्ये आम्ही कायदेशीर सरकारकडे ती मागणी करू. आणि विश्वास आहे की पंढरपूर हे जे भाविकाचं श्रद्धास्थान आहे, ते पंढरीचं मंदिर हे लुटारूचा अड्डा होणार नाही याकडे सरकार म्हणून सरकारचं बारीक लक्ष असेल. पंढरपूर कॉरिडॉरमध्ये संदर्भात तो होणारच होता. आणि महायुतीच्या सरकारवर जनतेचा आशावाद आहे आणि त्यामुळं तो पराभव आता मला ते चांगलं सकाळी पाहतो तोपर्यंत तर काही तसं दिसलं नव्हतं. न्यूज अजून अद्याप आलेली नाही, कारण ठाकरे बंधू पुढं असं दाखवलं गेलं होतं. अद्याप त्याची अंतिम माहिती जर तुमच्याकडे असेल तर ती मला द्या, मग ते सांगतो. निवडणुका आता सुरू झालेली आहे. काय राष्ट्रवादीची भूमिका असणार आहे ग्रामीण भागात? महायुती म्हणून तिघांनी एकत्र लढलं पाहिजे अशी साधारण महायुतीची भूमिका आहे. पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जनतेपर्यंत जनतेची कामं, सरकारने केलेली कामं ही पोहोचवण्याकरता कटिबद्ध आहे. आमची पण आमच्या पक्षाचे जे अंतिम आदेश असतील त्या पद्धतीने आमची तयारी असेल. ज्या ज्या ठिकाणी महायुती म्हणून एकत्र लढता येईल तिथे एकत्र लढू. जिथे स्वतंत्र लढायची तयारी राष्ट्रवादीची असेल त्या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्था, त्यामध्ये जिल्हा परिषद, नगर परिषद, महानगरपालिका यामध्ये राष्ट्रवादी ज्या ज्या ठिकाणी ताकद असेल त्या त्या ठिकाणी स्वतंत्रपणे सुद्धा लढण्याच्या साठी म्हणजे अगदी सक्षमपणे आज उभी आहे. सांप्रदायिक जी मठ आहेत त्यातली महाराज मंडळी फक्त 4 महिने वास्तव्यात असतात, इतर 8 महिने मठ बंद असतात. उर्वरित वर्षभर राहणाऱ्या नागरिकांच्या घरावर नांगर करून 4 महिन्यांसाठी मठ वाचवण्याचा घाट जिल्हाधिकारी करतात दिसतोय. मी काल जिल्हाधिकाऱ्यांना पंढरपूर कॉरिडॉरची माहिती विचारली. ते म्हणाले की समितीचा शेवटचा दौरा म्हणजे उद्या आहे. तर त्यावेळेस आम्ही पहिल्यांदा तुम्हाला कॉरिडॉरच्या बाबतीत समजून सांगू, कारण याच्यात 2 प्रवाह आहेत. एक म्हणतंय कॉरिडॉर झाला पाहिजे, एक म्हणतंय कॉरिडॉरच्या नावाखाली पंढरीचं विध्वंसीकरण होत असेल, जुने मठ पाडल्या जात असतील, त्याला वारकऱ्याचा पण विरोध आहे. इथं गाडे मालक
बाहेर राहतात, पण ज्यांनी भाडेपट्ट्यावर गाड्या घेतलेल्या आहेत त्यांचा पण पुनर्वसनाचा प्रश्न मोठ्या प्रमाणात निर्माण झालाय. त्यामुळे उद्या कलेक्टर आम्हाला नेमकी काय माहिती देतात त्यावरच या प्रश्नाचं उत्तर असेल. मात्र कॉरिडॉरच्या नावाखाली जर पंढरपूर विध्वस्त म्हणजे काय म्हणता येईल त्याला, वारकऱ्यांना विश्वासात न घेता विध्वंसाकडे जात असेल तर त्याला वारकरी म्हणून माझा कायम विरोध असणार.